बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश. अमानुष मारहाण प्रकरणी दादा खिंडकर आणि ज्योतिराम भट्टेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. मारहाण प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही अटक. खोक्या भोसलेची पोलीस कोठडी आज संपणार. खोक्याला आज पुन्हा शिरूर कोर्टात हजर करणार. खोक्या भोसले विरोधात आज आझाद मैदानावर वन्यप्रेमींचं उपोषण. खोक्यानं अनेक हरणांची शिकार केल्याचा आरोप. बीडवरून वन्यजीवप्रेमी मुंबईच्या दिशेनं. बीडच्या अंबाजोगाईमधील मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल. पीडित मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल. अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल. दीपक केदार यांच्याकडून बीड मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ ट्विट. तुला खल्लास करतो असं म्हणत तरुणाला मारहाण. कृष्णा साळे या तरुणाला रिंगण करून मारल्याचा आरोप. बीड पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ याची दखल घेण्याची मागणी. दीपक केदार यांनी विकास बनसोडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीडमध्ये जबर मारहाणीत विकास बनसोडे मृत्युमुखी. न्याय मिळाला नाही तर राज्यव्यापी आंदोलन करणार, कुटुंबाचा इशारा. नाशिकच्या तिवंधा चौकातील रहाड आयोजकांनी केली बंद. रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खानवर 27 कलमं लावली. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीम खानसह 50हून अधिक आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. सायबर पोलिसांची कारवाई. सायबर पोलिसांनी दंगा भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले. एटीएस आणि वेगवेगळ्या एजन्सीज याचा तपास करणार. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचे नवे व्हिडिओ समोर. पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे फहीम खानचे व्हिडिओ. विश्व हिंदू परिषदेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात घातला होता गोंधळ. नागपुरातील आज 4थ्या दिवशीही संचारबंदी कायम. 11 वस्त्यांमधील सर्व बाजारपेठा, 170 पेक्षा जास्त शाळा बंद असणार. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपुरात. प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. दरम्यान दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करण्याची अमोल मिटकरींची मागणी. प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर. TV9 मराठीच्या बातमीनंतर रील्स बनवणाऱ्या वाळू माफियाची माफी. मी दादागिरी करणार नाही, पोलिसांच्या सूचनेचं पालन करणार. भाऊ राठोडनं हात जोडून पोलिसांसमोर माफी मागितली. पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील कृत्य प्रकरण. गौरव आहुजाचा मित्र भागेश ओसवालला जामीन मंजूर. मंत्री गणेश नाईक यांचा 28 मार्चला पालघरमध्ये जनता दरबार. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जनता दरबार पार पडणार. बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप. कर्मचारी भरतीची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ लेण्यांवरही पर्यटकांची संख्या रोडावली. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर वातावरण चिघळल्यानं पर्यटनावरही परिणाम. सोलापूरच्या बठाण गावात वाळू ठेकेदार आणि ग्रामस्थांमध्ये वाद. वाळू ठेकेदारानं गुंड आणून मारहाण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळींकडून कारवाईची मागणी. पिंपरी चिंचवडमधील मुळा नदी फेसाळली. कंपन्यांचं रसायन मिश्रित पाणी सोडल्यानं नदी फेसाळली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष. राज्यातील कुस्तीपटूंच्या मानधनाचा मार्ग शासनाकडून मार्गी. 1,38,57,000चं मानधन खेळाडूंच्या खात्यावर जमा. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिलासा. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलाचा मृत्यू. गोवळकोट जवळील नदीपात्रात घडली घटना. वाशिम जिल्ह्यातील 65% प्रसूती सरकारी रुग्णालयात. लोकांचा विश्वास वाढण्यात आरोग्य विभागाला यश. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे यांची माहिती. माथेरान पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं. पर्यटन बचाव समितीनं पुकारलेला बंद अखेर मागे. प्रशासन आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनं तोडगा काढण्यात यश. पर्यटन समितीच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासन. शिर्डीमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या मंडपातील स्टेजला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लब परिसरातील घटना. चंद्रपुरातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आग. बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग. कंपनीचं मोठं नुकसान. धुळे महापालिकेकडून मालमत्ता कर धारकांना 100% शास्ती माफ. तर 2 दिवसात 1,34,00,000 रुपयाचा मालमत्ता कर महापालिकेत जमा. नंदुरबारमधील 76 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार. 21 आणि 25 मार्चला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत निघणार. नंदुरबार जिल्ह्यातील 20 आश्रमशाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू होणार. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आधुनिक शिक्षणाची भर पडणार.
नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर आराखडा तयार. 102 गावं आणि 135 पाण्यासाठी 1,44,11,000चा आराखडा तयार. प्रशासनाकडून पाणी उपाययोजना करण्याचं नियोजन. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील शेलदा गावात पाणी टंचाईसह इतर समस्यांमुळे गावकऱ्यांचा संघर्ष. ग्रामस्थ महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी आर्थिक संकटात. शासनानं तात्काळ उपाययोजना करून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी. नंदुरबार बाजारपेठेत विविध आकारातील माठ विक्रीसाठी दाखल. जास्त मागणीमुळे मातीच्या माठात 20 ते 25 रुपयांची दरवाढ. डोंबिवली चालत्या टेम्पोवर गुलमोहराचं झाड कोसळलं. टेम्पो चालक थोडक्यात बचावला. वाहनाचं मोठं नुकसान. डोंबिवली मिलापनगर परिसरातील घटना. भिवंडीतील तळवली नाका परिसरात चिंध्यांच्या भंगार गोदामाला आग. कापडी चिंध्यांचे 2 गोदाम जळून खाक. जीवितहानी नाही. भिवंडीत प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेची धडक कारवाई. आतापर्यंत 3 टन प्लास्टिक जप्त. भिवंडीत स्टेम प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागातील पाणी पुरवठा खंडित. पुढील 2 दिवस पाण्याचा पुरवठा कमी दाबानं होणार. बदलापूर पालिकेची थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम. 121 मालमत्तांवर जप्तीची कारवाई. थकबाकीदारांची नावं पालिकेनं बॅनर्सवर झळकावली. 31 मार्चपर्यंत पालिकेचं 82 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट. मुरबाडच्या सरळगावमध्ये हॉटेल मालकावर गावगुंडांचा जीवघेणा हल्ला. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. पैसे देण्यास नकार दिल्यानं मारहाण केल्याचा प्रकार. जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकीची चोरी करणाऱ्या 3घांना अटक. 4 दुचाकी जप्त. अटकेतील आरोपी मालेगावमधील खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी असल्याची माहिती समोर. सीआयएसएफ दलाच्या जवानांची 9 राज्यातून सायकल स्वारी. पेल्हार पोलिसांकडून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गोल्डन चॅरेट हॉटेल परिसरात रॅलीचं जल्लोषात स्वागत. एकरकमी ऊसाची एफआरपी देण्याचा मार्ग मोकळा. मुंबई उच्च न्यायालयाच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा. सिंधुदुर्गमधील कुणकेरी गावात हुडोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. संचालित अवसरांचा थरार अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंची गर्दी.